अमर रहे, अमर रहे, नीरज परदेशी अमर रहे। अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचारी धीरज परदेशी यांचा काल मृत्यू झाल्यानंतर कुठंतरी आज सकाळपासून आणि कालपासूनच अहिल्यानगर शहर हे बंद पुकारण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आता कुठंतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। सर, काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? धीरज परदेशी याच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्यामुळं महानगरपालिका कामगारांनी आणि कामगार संघटनेने बेमुदत बंद पुकारलेला आहे। आज फक्त पाणी पुरवठा जर सोडलं आणि दवाखाने तर बाकी सर्व नागरी सुविधा ठप्प झालेल्या आहेत। कुठल्याही कर्मचारी कामगारांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सामील झालेले आहेत आणि जोपर्यंत परदेशीच्या मारेकऱ्यांना पकडलं जात नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत हा बंद आमचा चालू राहणार आहे। आणि वेळोवेळी आमच्यावर असे हल्ले होतात, परंतु हा जीवघेणा हल्ला पहिल्यांदा झालेला आहे आणि अशी परत कोणावर वेळ येऊ नये म्हणून कामगारांनी उत्स्फूर्तपणे बेमुदत बंद पुकारलेला आहे। तो कंटिन्यू चालू राहणार आहे। कुठेतरी तुम्ही आता पूर्ण अहिल्यानगर शहराला कुठेतरी सेवा देत असता, तुमचं प्रामाणिकपणे काम करत असता, परंतु अशा हल्ला जर वारंवार होत असेल तर तुम्ही प्रशासनाकडे आता काय मागणी करणार? प्रशासनाला आम्ही मागणी अशीच प्रत्येक वेळेस आम्ही करतो की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या, पण ते प्रशासन नुसतं आम्हाला त्या आंदोलनाच्या वेळेस सांगतं की आम्ही देऊ, परंतु कधी त्याला पोलीस प्रोटेक्शन किंवा कुठलीही आमच्या कर्मचाऱ्यांना विश्वासपात्र राहील अशा पद्धतीने ते काय आमच्याशी वागत नाहीत आणि मग कुठंतरी असे हल्ले घडत राहतात थोडेफार। पण हा हल्ला इतका भयानक घडलाय की त्याच्यामध्ये अंत झालेला आहे। इथून मागे शिवीगाळ होणं इथपर्यंत आम्ही समजू शकतो, पण जीवघेणा हल्ला होणं हा नगर शहरामध्ये पहिल्यांदा घडलाय। त्याच्यामुळं आम्ही आक्रमक आहोत। कामगार कर्मचारी बेमुदत बंदमध्ये सामील आहेत। कुठंतरी आता महानगरपालिकेतील कर्मचारी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। पोपट पिटेकर, अहिल्यानगर।